मुंबईतल्या एसआरएच्या विविध प्रश्नांसंदर्भात मनसे आक्रमक झाली आहे। संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आलाय। वांद्र्यातल्या एसआरएच्या कार्यालयावर मनसेनं मोर्चा काढलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील सातपुते यांनी। गेल्या 30 वर्षापासून आम्हाला ह्या घराला जे आमच्या घराला उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे, इकडच्या लोकांनी मोठ्या मोठ्या लोकांनी, या बिल्डरांनी, या सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी, या सोसायटीच्या प्रतिनिधींनी गेल्या 30 वर्षापासून ह्याला फक्त मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नारळ फोडून गेले। सन्माननीय सरकारला, सन्माननीय मुख्यमंत्रींना एवढीच विनंती करतो, ह्या गोरगरीब जनतेवरती लक्ष द्यावा आणि हे जे झोपडपट्टीमध्ये लोक जे घाणेरड्या परिस्थितीत राहत आहेत त्यांना काहीतरी सुधरून द्यावा। 2270 झोपडीधारक एका कुटुंबामध्ये 8-8, 10-10 माणसं 8x10च्या खोलीमध्ये गुराढोरासारखं एकमेकांमध्ये बसून एकमेकांच्या अंगावर रात्रीचा झोपून, रात्रीच्या छतावरून पाणी येतं, गटारातून पाणी घरामध्ये येतं। लहान मुलांना पावसाळ्यात अक्षरशः आम्ही पाण्यामध्ये उचलून घेऊन अर्ध्या गुडघ्यापर्यंत घेऊन आम्ही प्रवास करून या ठिकाणी महिला देखील आज शौचालयाची व्यवस्था नाही। जो आता जो तरुण वर्ग आहे तोच यामध्ये उतरू शकतो। तर माझं सरकारला एवढंच निवेदन आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तर खरोखर आमच्याकडे लक्ष द्या। आम्ही काय त्रासामध्ये जगतोय। आज कुठे बाहेर रात्री निघालो तर एवढ्या उंदरांचा मलेरिया, टायफॉइड एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये आम्ही राहतोय। तर खरोखरच सरकारने याकडे लक्ष द्यावं। जर बीडीडी सारखा मोठा एवढा प्रोजेक्ट तो होऊ शकतो, आशिया खंडातील सगळ्यात मोठी जो झोपडपट्टी धारावी हा प्रोजेक्ट होऊ शकतो, मग हा सिद्धार्थनगर प्रेमनगर मधला असं काय आहे? इथे कुठली अशी हिऱ्याची खाण आहे की जेणेकरून या लोकांनी एवढी वर्ष लटकवून ठेवले? 15 वर्षापासून इकडच्या सोसायटीच्या निवडणुका झालेल्या आहेत। 15 वर्ष झाली निवडणुका झालेल्या आहेत आणि यासाठी एसआरए पण तेवढं जबाबदार आहे। प्रशासक आम्ही गेली 4-5 वर्ष आम्ही एसआरएकडे मागणी करत होतो की प्रशासक लावा, प्रशासक लावा। 15 वर्ष पंतप्रधानांना 5 वर्ष आहेत, राष्ट्रपतीला 5 वर्ष आहे, परंतु इथे 15 वर्ष झाले एकच समिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।